नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने मटकीची रेसिपी बनवताय का? तर चला आज माझ्या पद्धतीने बनवून पहा. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडभर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा मी मटकी घेतलेली आहे. थोडीशी जास्त प्रमाणात मला ही मटकी करायची होती, त्यामुळे या ठिकाणी मी थोडीशी जास्त मटकी वापरलेली आहे. तर चला मटकीचं एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. तर इथे पहा मी वाटण घेतलेलं आहे. वाटणामध्ये आपल्याला खोबरं, या ठिकाणी मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. गरजेनुसार मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हे वाटण घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती कोथिंबीर घालायची. या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर आपल्याला जास्त वापरायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे. तर वाटण वाटल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता वाटणाला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतली होती. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते. तर तेलावरती आपल्याला कांदा घालायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे पाहू शकता कांदा तेलावरती छान असा भाजलेला आहे. त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, तो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. नेहमीच तुम्ही तुमच्या पद्धतीने मटकीची भाजी बनवत असाल ना तर एकदा माझ्या पद्धतीने बनवूनच पहा. अगदी टेस्टी मटकी तयार होते. तर वाटण घातलं की छान आपण वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही ही मटकीची भाजी ब्रेडसोबत किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकता. त्यामध्ये थोडीशी शेव किंवा फरसाण घातलं की अगदी अप्रतिम लागते. तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे पाहू शकता तुम्ही वाटणारा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, कारण त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर जास्त वापरलेली आहे. कारण या ठिकाणी आपण कोणतेही मसाले वापरणार नाही आहेत. आपण आज हिरव्या मिरचीपासून ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला थोडीशी या ठिकाणी कोथिंबीर जास्त वापरायची आहे. तर इथे पाहू शकता तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मटकी घालायची आहे. तुम्ही जर घरी मटकी भिजवत असाल तर ज्यावेळेस आपण मटकीला मोड आणायला ठेवतो त्यावेळेस आपल्याला ही 2 पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून मटकी मोड आणायला ठेवायची आहे. मोड आल्यानंतर ही मटकी अजिबातसुद्धा आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे. तर मटकी घातली की वाटणामध्ये छान अशी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर एका साईडला इथे मी पाणीसुद्धा गरम करून घेतलं होतं. तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. कोणतीही रस्साभाजी करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळं भाजीला चव खूप छान येते. तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते आणि आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे मला थोडी जास्त प्रमाणात भाजी करायची होती, त्यामुळे इथे मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की परत एकसारखं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला ही भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्स केल्यानंतर ही मटकीची भाजी शिजवून घ्यायची आहे. अगदी अप्रतिम चवीची ही भाजी होते बरं का, एकदा नक्कीच करून पहा. तर इथे पाहू शकता तुम्ही मटकी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर मस्त आपली हिरव्या मिरचीची मटकी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत काय चुरून ही मटकीची भाजी खूप सुंदर लागते. तर पाहिजे मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यावरती तुम्ही शेव घालू शकता किंवा फरसाण असेल तर फरसाणसुद्धा त्यावरती घालून खाऊ शकता. अगदी टेस्टी ही मटकीची भाजी लागते. तुम्ही ब्रेडसोबत किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.